नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर लवकरच आता गणरायाचे आपल्या सगळ्यांच्या घरी मोठ्या आनंदात उत्साहात स्वागत होत आहेत. तुम्हाला सगळ्यांनाच गणपती बाप्पाच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा. बाप्पा सगळ्यांवर येणारे दुःख विघ्न दूर करो, सगळ्यांच्या आयुष्यात आनंद राहो. तर चला, आज व्हिडिओचा विषय असा आहे की आजचा व्हिडिओचा विषय खरंच असा ज्वलंत असा विषय आहे. या विषयावर खरंच बोलला पाहिजे. आपण म्हणतो ना, आजकाल प्रत्येकाला वेगळं राहायला हवं आहे. एकत्र कुटुंब टिकत नाही. दोन जावाजावांचं पटत नाही. दोन भावाभावांमध्ये कायम भांडणं होता. पण तुम्ही जर थोडासा व्यवस्थित बारीक विचार केला ना, तर एकत्र कुटुंब पद्धती नसायला कारण आहे आपल्या जवळचे नाही का नातेवाईक, आपले भाऊबंध, शेजारी पाजारी हेच असतात. दोन जावांच्या का बरं पटत नाही? कारण की त्या दोन जावांमध्ये एकमेकींबद्दल असणारे मतभेद जाऊ द्या बाजूला, पण बाहेरचे आहे ना त्याच्यात आहे ना काड्या लावायचं, तेल वतायचं काम करतात. दोघा भावांमध्ये एकमेकांबद्दल गैरसमज पसरायचा प्रयत्न करतात. ते नाही जमलं तर दोन जावांमध्ये एकमेकांविषयी नाही का वेगवेगळ्या वाईट भावना सांगणार. बरं, या गोष्टीला आहे ना लांबचे नाही जवळचे नातेवाईक सुद्धा कारणीभूत ठरतात. घरी आले ना दोन जावा जर असल्या ना, त्यांना आपण चहा पाणी केला ना, तरी म्हणतील की नाही, तिने केलेला चहा छान होता, हिने केलेला चहा चांगला नाही, किंवा ती चांगला स्वयंपाक करते, ती चांगला पाहुणचार करते, ही चांगला पाहुणचार करत नाही. अशा पद्धतीने एकीला उद्दामून नाही का हवेवर चढवायचं आणि एकीला विनाकारण तिचा राग करायचं. आणि असं केल्यामुळे काय होतं, त्या दोघींमध्ये एकमेकांमध्ये मतभेद निर्माण होतात. म्हणजे आपण म्हणतो ना, आपल्या घरातल्या म्हणजे कोणाच्याही घरातल्या भांडणाला सगळ्यात जास्त कारणीभूत जर कोणी असेल तर हे जवळचे नातेवाईक, शेजारी पाजारी आणि भाऊबंध. त्याच्यामुळे ना आपण आपला एकमेकांमधलं नातं इतकं घनिष्ठ असलं पाहिजे ना, कोणी बाहेरच्या व्यक्तीनं जरी आपल्याला काही येऊन सांगितलं त्याच्याबद्दल, तरी आपल्याला आपल्या नात्यावर विश्वास असला पाहिजे. किंवा जेमतेम कोणी बाहेरच्याने सांगितलं ना, तरी पण ते इकडून ऐकून इकडं सोडून दिलं पाहिजे. कारण की कसं आहे, एक दुसऱ्याच्या घराचा नाश करणारे हे काय कोणी बाहेरचे नाही, आपलेच माणसांना आपलं सुख पावत नाही, तेच आपलं एकमेकांचा नाश करतात. म्हणजे खूप कठीण आहे. आणि आजकालचं इतकं म्हणजे बघाल ना, तर त्यांना स्वतःच्या सासू सासरे सुद्धा सांभाळायला जड होतात, अशी परिस्थिती झाली आहे. म्हणजे प्रत्येक मुलाला आपले आई वडील, आपले सासू सासरे असं नाही का, ती जबाबदारी नकोशी वाटते. म्हणजे हे सगळं व्हायला कारण असते का, प्रत्येकाची संकुचित अशी विचार प्रवृत्ती. ही विचार प्रवृत्ती इतकी संकुचित झाली ना, की या सगळ्या गोष्टी असं वाटतं ना, प्रत्येकजण आपल्या पुरता पाहतोय की मला फक्त मी, माझा नवरा, माझे पोरं, बस माझा संसार, बाकीच्या जबाबदाऱ्याच नको. हे सगळं या गोष्टींना कारण आहे. आणि असं नाही की मी आज व्हिडिओ बनवायचा म्हणून व्हिडिओ बनवतो. तर आम्ही सुद्धा म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीत राहिलो आहे. आणि म्हणजे नाही का, आमच्या दोघे जावांचे कधी भांडणं नाही झाले. पण आमच्या घरी आमचे पाहुणे येतात ना, का आले का उद्दा म्हणून म्हणतील नाही, मोठी खूप छान पाहुणचार करते, किंवा लहानी असं करते, किंवा मोठी असं, म्हणजे आमच्या समोर एकमेकींबद्दल सांगत राहणार. पण आता आम्हाला समजतं की आम्हाला माहिती आहे की नातेवाईक असतात ना आपले, यांना कधीच आपलं सुख पावत नाही. यांना आपल्या कोणत्या आपलं चांगलं झालेलं पाहून यांना आनंद होत नाही. ते उलट या गोष्टीला कान देऊन असतात की कधी आपल्यासोबत काय वाईट होईल, किंवा यांच्या घरात कधी भांडणं होईल आणि आपण त्याचा आनंद घेऊ. त्याच्यामुळे कसं आहे, म्हणजे तुम्हाला सांगते ना, 100मध्ये 95% आपले नातेवाईक, आपले जवळचे जे लोक असतात ते असेच असतात की त्यांना आपल्या घरात झालेले भांडणं, आपल्या घरात ते वादविवाद ऐकायचे आणि अख्ख्या गावभर जाऊन सांगायचे, त्याचा आनंद घ्यायचा, यातच आनंद असतो. आणि मोजून 5%च लोक असे असतात का त्यांना मनापासून वाटतं का हे जसे एकत्र आज आनंदाने राहत आहे ना, याच्या पुढे पण असेच आनंदाने राहावं, यांचे कधी एकमेकांमध्ये भांडणं होऊ नये, असं वाटणारे मोजून बोटावर मोजणे इतकेच 5% लोक असतात. बाकी 95% लोक असेच राहतात की त्यांना कोणाचं चांगलं झालेलं पाहत नाही. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगेल की विनाकारण आहे ना, आपल्या एकमेकांमध्ये जावाजावांमध्ये भांडणं करण्यापेक्षा, किंवा भावाभावांमध्ये भांडणं करण्यापेक्षा, उगाच आजूबाजूच्यांना हसं होईल असं करण्यापेक्षा, एकमेकांमध्ये ज्या काही गैरसमज असतील, जे काही प्रश्न असतील, ते शांततेने बसून सोडवावे. विनाकारण एकमेकांमध्ये भांडणं करून, लोकांना तमाशा दाखवून, आपल्या स्वतःच्याच याची ना आपण कमीपणा करून घेऊ नये. उगाच आपल्या कुटुंबाचा कमीपणा का करायचा 4 माणसात ना. त्याच्यामुळे ही काळजी प्रत्येकानंच घेतली पाहिजे.
आणि एकत्र राहणं किंवा वेगळं राहणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. असं नाही की तुम्हाला काही गोष्टी नसतील पटत, तुम्ही वेगळे राहिले ना तरी तुमच्यामध्ये कधी फाटाफूट पडता कामा नये. दुसरं कोणी येऊन तुमच्याबद्दल सांगेल आणि तुम्हाला ती गोष्ट पटेल असं होऊन देऊ नका. तुमचं एकमेकांवर इतका घट्ट विश्वास असू द्या का कोणी तुम्हाला काही सांगितलं तरी त्याने फरक पडणार नाही. तुम्ही जरी बाजूला जरी राहत असले तरी एकमेकांशी प्रेमाने राहाल, एकमेकांच्या वेळ काळाला मदतीला जाल, एकमेकांची काळजी घ्याल, ह्या सगळ्या गोष्टी कराल. हेच माझं प्रत्येकाला सांगणे. आणि हे मी काय तुम्हाला म्हणजे असं नाही का असंच सांगते, या सगळ्या गोष्टीचा अनुभव मी स्वतः घेतला आहे, अजूनही मी घेते. या सगळ्या प्रश्नांना मी पण सामोरे जाते आणि म्हणून मी सांगते की छोटे मोठे प्रश्न आहे ना, आपल्या कुटुंबाचे प्रश्न आपल्यातच मिटवायचे. बाहेरचे ज्यावेळेस आपल्या कुटुंबाबद्दल आपल्याबद्दल काही बोलायला लागतात ना, त्यावेळेस आपण एकजूट राहून त्यांना उत्तर दिलं पाहिजे की आमचा प्रश्न आहे, आम्ही बघून घेऊ, तुम्ही या मुद्द्यात पडू नका. आपलं रोजचं भेटणं आहे, हाय हॅलो तितक्यापुरतं ठीक आहे, पण आमच्या फॅमिली मॅटरमध्ये काही तुम्ही पडू नका, असं तुम्हाला ठामपणे म्हणता पण आलं पाहिजे. तर चला असो, हे सगळ्या प्रश्नांना मी सामोरे जाते म्हणून मला वाटलं त्याच्यावर व्हिडिओ बनवावा आणि तुमचं पण त्याच्याबद्दल काय मत आहे ते जाणून घ्यावं. तर तुमच्यासोबत पण असं काही होतं आहे का? तुमच्या जावाजावांचे भांडणं होत आहे किंवा तुमच्या घरात सासूस बरोबर काही भांडणं वादविवाद होत आहे का? आणि त्याला हेच कारण आहे का? जर असेल तर तुम्ही पण मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.